ॲडमिशनच्या पोर्टलला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ज्यामध्ये नीट UG, BNYS, नीट UG, BSc नर्सिंग, ANM, GNM, DN, DPN, PHN, AIQ, आयुष कोर्सेस असं ऑप्शन दिसत असेल. जर तुम्ही BSc नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन करत आहात तर BSc नर्सिंगला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही ANM, GNM साठी रजिस्ट्रेशन करत आहात तर तुम्हाला या ठिकाणी ANM, GNM ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस ही करायची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळू शकेल की तुम्ही तुमचं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकून आणि पासवर्ड टाकून इथे तुम्हाला साइन इन ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे असेल. जर तुम्हाला तुमचा यूजर ID पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून तुमचा यूजर ID पासवर्ड हा मिळवू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही करायची आहे. कशा पद्धतीने तुम्ही कॅप राऊंडसाठीची प्रक्रिया आता इथून पुढे तुम्हाला करायची आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती ही सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही कमेंट करा तुमचे CETचे पर्सेंटाईल आणि तुमची कॅटेगरी, जेणेकरून मी तुम्हाला उत्तमातलं उत्तम कॉलेज तुमच्या मार्क्सच्या बराबरीला सांगू शकेल. तर तुमचे मार्क्स कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलला येणारा अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया कॅप राऊंडची प्रोसेस कशी असणार आहे. कॅप राऊंडच्या कुठकुठल्या डेट्स आहेत, कोणत्या दिवशी पहिला कॅप राऊंड लागेल, कुठल्या दिवशी रजिस्ट्रेशन प्रोसेस राहील आणि स्ट्रक्चर कसं राहील कॅप राऊंडचं. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की MST नर्सिंग CETचा जो रिझल्ट आहे तो 15 मे 2025ला जाहीर झाला होता. तुम्हाला जर CET सेलकडनं कुठलीही हेल्प हवी असेल, फॉर्ममध्ये करेक्शन हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर्स, हेल्पलाईन ईमेल, रजिस्ट्रेशन या संबंधित सर्व माहिती जो QR कोड मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे त्या QR कोडवरती जाऊन मिळू शकते. पुढे आपण बघूया की तुम्ही MH नर्सिंग CETसाठी पात्र आहात का. कारण की तुम्ही प्रोसेस करायच्या आधी, फॉर्म फिलअप करायच्या आधी तुम्हाला आधी माहिती असायला पाहिजे की तुम्ही स्वतः त्या फॉर्मसाठी किंवा तो प्रोसेस करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का. तर विद्यार्थी मित्रांनो, जे अदर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला जर मिनिमम 50% मार्क्स असतील तर ते ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकतात, कॅप रजिस्ट्रेशन फॉर्मला प्रोसेस करू शकतात. ज्या विद्यार्थी EWS किंवा SC ST या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांना मिनिमम 40% मार्क्स आवश्यक आहेत. तेच विद्यार्थी कॅप राऊंडसाठी प्रोसेस करू शकतात किंवा कॅप राऊंडचा फॉर्म फिलअप करू शकतात. आणि जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत, ज्यांच्याकडे फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी त्यांच्या ॲप्लिकेशन किंवा परीक्षा फिजिकल हँडिकॅपच्या कोट्यामध्ये दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांना मिनिमम 40% मार्क्स हे रिक्वायर्ड आहेत. तेच विद्यार्थी MST नर्सिंग CETसाठी ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला CET सेलच्या साईटला जायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला होमपेज स्क्रीनवरती मी दिलेलं आहे अशा पद्धतीचा होमपेज पाहायला मिळेल. होमपेजला गेल्यानंतर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये जायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला नीट UG, BNYS, BSc नर्सिंग, ANM, GNM, DPN, PHN, AIQ फॉर आयुष. तर तुम्ही जर BSc नर्सिंगसाठी ॲप्लिकेशन करत असणार तर तुम्ही BSc नर्सिंगला क्लिक करा. जर तुम्ही ANM, GNM साठी ॲप्लिकेशन करत आहात, ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत आहात किंवा फॉर्म तुमच्या ANM, GNM साठी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ANM, GNM साठी क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, BSc साठी जर तुम्हाला BScचं पण ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे आणि ANM, GNMचा पण ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे तर तुम्हाला दोघंही वेगवेगळे ऑप्शन फॉर्म फिलअप करावे लागतील. तुम्ही एकाच ऑप्शन फॉर्ममध्ये BSc नर्सिंग आणि GNM हे ऑप्शन फॉर्म फिल करू शकत नाहीत. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो तुमचा यूजर ID आहे, ईमेल ID, तो तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID त्या ठिकाणी टाकायचा आहे. यूजर IDच्या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो तुम्ही यूजर IDच्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि पासवर्ड, जो तुमचा पासवर्ड तुम्ही ज्या टायमाला रजिस्ट्रेशन केलं असेल CETचं त्या टायमाला तुम्हाला पासवर्ड मिळालेला असेल तो पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी
फिलअप करायचा आहे. जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही फॉरगेट पासवर्ड करायचा. तुम्हाला मेलला एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला तुमचा पासवर्ड मेसेजद्वारे कळविण्यात येईल. आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नसेल, तुम्ही परीक्षा दिली नसणार, तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा असा युजर ID पासवर्ड नसेल. तुम्हाला कुठकुठल्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ऑप्शन फॉर्म फिल करताना. सगळ्यात आधी तुम्हाला पहिलं करायचं राहील ते म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅप ॲप्लिकेशन फॉर्मचं सबमिशन करायचं राहील. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं राहील आणि जे पेमेंट आहे ते तुम्हाला ऑनलाईन करायचं असतं आणि ते नॉन रिफंडेबल असतं. एकदा तुमचं पेमेंट झालं ते तुम्हाला परत मिळणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते सगळे कलर्ड स्कॅन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, PDF फाईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं झेरॉक्सचा डॉक्युमेंट किंवा झेरॉक्स असलेला डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही. नंतर तुमची सीट मॅट्रिक, जी तुमची सीट आहे ते सीट मेरिट पब्लिश होईल. नंतर तुम्हाला पुन्हा साइन इन करायचं आहे. तुमचा जो ईमेल ID आणि पासवर्ड आहे तो टाकून परत तुम्हाला CETCला साइन इन करायचं आहे. ज्या टायमाला तुमचं सिलेक्शन होईल, ज्या टायमाला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे. सिलेक्शन लेटर डाउनलोड करताना तुम्हाला डिग्रीचा टाईप जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला UG, जर तुम्ही BSc नर्सिंगसाठी अप्लाय करत असणार तर तुम्हाला UG अंडर ग्रॅज्युएट हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर कोर्स तुम्ही जर ANM JNM साठी अपलोड करत असणार, ANM JNM साठी सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ANM JNM सिलेक्ट करा. अन्यथा तुम्ही BSc नर्सिंगसाठी जर अप्लाय केलेला असेल तर BSc नर्सिंग सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचा CET कॅप ॲप्लिकेशन नंबर, ज्या टायमाला तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार त्या टायमाला तुमचा कॅप ॲप्लिकेशन नंबर हा ऑटोमॅटिक जनरेट होईल. तो तुमच्याकडे तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणी तो फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा SML नंबर, तुमचा जो SML नंबर आहे तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर CET सेल आपोआपच तुम्हाला देईल. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर कॅपचा तुम्हाला फिलअप करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे किंवा काउन्सिलिंग फॉर्म आहे अशा पद्धतीने फिलअप करू शकतात. लवकरच हे फॉर्म CET सेलच्या साईटला लवकरच सुरू होणार असून तुम्ही सर्व पद्धतीने तयारीला लागावे. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. मी नक्कीच तुमची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. टिल देन टेक केअर.